नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण घेतलेली आहे मेथी, अगदी ताजी फ्रेश अशी आपण मेथी घेतलेली आहे. ती आपण कट करून घेतलेली आहेत पानं त्याची आता. आणि ह्या ठिकाणी आपण लांब भोपळा घेतला आहे, त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे. अगदी भन्नाट पदार्थ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी छान गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर इथं आपण मेथी घेतलेली आहे, मेथी जी आहे ती आपण तोडून घेतली आहे. त्याची आपल्याला पानं जी तोडून घेतलेले आहेत ते आपल्याला थोडंसं लहान आकारात कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण मेथी जी आहे ती आता ह्या ठिकाणी कट करून घेतली आहे. काहीच मेथी ह्या ठिकाणी मी घेतलेली आहे, काही शिल्लक ठेवलेली आहे. चला मेथी तर आता ह्या ठिकाणी कट करून झालेली आहे. आता आपण घेतलेला आहे भोपळा आणि त्यावरची आपण थोडी साल काढून घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी खिसणी घेतलेली आहे, त्या खिसणीनं आपल्याला हा भोपळा खिसून घ्यायचा आहे. अगदी लहानही नाही खूप मोठंही नाही, अगदी मीडियम साईजमधली आपण ही खिसणी घेतलेली आहे आणि पूर्ण छान आपण खिसून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपला खीस जो आहे तो छान खिसून झालेला आहे, पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं इतका खीस आपण छान खिसून घेतलेला आहे. चला ह्या ठिकाणी खीस तर आपला खिसून झाला आहे, साईडला ठेवू. आता आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण एखादं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं. साधारणतः 3 वाट्या इतकं मी ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण नेहमी गव्हाच्या पिठाचे बनवतो, पण ह्या ठिकाणी आज आपल्याला ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक बनवायचे. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. आता इतके जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जिरे टाकलेला व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे, जिरेसुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत. अगदी छान पीठ पूर्ण छान मिक्स झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जी कट करून घेतलेली मेथी आहे ती आपल्याला सुरुवातीला टाकायचं आहे आणि लगेच आपण जो खीस घेतलेला आहे तो खीससुद्धा आपण आता ह्यात टाकणार आहोत. टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. नेहमी आपण गव्हाचं पीठ जास्तीचं वापरतो, पण आज आपण जास्तीचं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. अतिशय पौष्टिक बनवलेलं आहे आणि ज्वारीच्या पिठाची थोडंसं अवघड जातं करण्यासाठी, पण अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. थोडंसं ठेचून घेतलेलं आपण ह्यात लसण टाकलेलं आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, जे की पिठामध्ये चांगला खीस आणि मेथी मिक्स होईल अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला पाणीसुद्धा कमी लागते, कारण पाण्याचं प्रमाण आपल्याला भोपळ्यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी लागतं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पाणी लगेच टाकायचं नाही. तर इथे थोडं आपण मिक्स करून घेतल्यानंतर पाणीसुद्धा आता टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपल्याला मळून घ्यायचं. एकदम पण पाणी टाकायचं नाही, जे की खूप पातळ होईल. जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीचं सैल आपल्याला पीठ मळायचं आहे. तर आता झटपट ह्या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते आता छान मळून झालेलं आहे. अगदी मऊसर आपण ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते घसाघस मळून घेतलेलं आहे. आता अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते, इतकी सोपी पद्धत आहे. जर माझ्या चॅनल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत आहात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर इथं आपण एक रुमाल घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाणीसुद्धा सोबत बाउलमध्ये घेतलेलं आहे. एक ताट घ्यायचं आहे, ताट आपण उलटं ठेवलेलं आहे किंवा पोळपाट घेतला तरीसुद्धा चालते आणि रुमाल टाकून आपल्याला जे आपण पीठ तयार केलं आहे त्यामधला काही भाग आपल्याला घ्यायचे आहे काढून. जसं की तुम्हाला लहान मोठ्या आकारात कसं बनवायचं आहे त्या आकाराचा तुम्ही गोळा घेतला तरीसुद्धा चालते. तर इथे इतका गोळा मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. हाताने आपल्याला थापत थापत हा मोठा करून घ्यायचा आहे, बिलकुल चिरणार नाही. अगदी छान आपले हे धपाटे बनून तयार होतात. अगदी सोप्या पद्धतीनं धपाटे आज बनवणार आहोत, पण करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि कोणीही बनवू शकते. तर एकदम न मोडता न चिरता आपण छान ह्या ठिकाणी मोठे थापून घेतलेले आहेत किंवा तुम्ही लहान आकारात थापले तरीसुद्धा चालते. मागच्या व्हिडिओला आपल्या खूप छान प्रतिसाद भेटल्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर इथे थालपीठ पण म्हणतात आणि आमच्याकडे धपाटेसुद्धा म्हणतात, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. तर इथं आपलं थापून झालं आहे, त्यावरतून आपल्याला आणखी तीळ टाकून घ्यायचं आहे. तीळ लावल्यानंतर खूप छान दिसतात दिसायला आणि खाण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट होतात. तर इथं आता आपले तीळ टाकून झालेले आहेत. चला तर पाहू शकता तुम्ही, अगदी छान जवळून पहा, अगदी मस्त दिसायला सुद्धा सुरेख रंग आलेला आहे. खाण्यासाठी तर अतिशय खमंग आहेत, नक्की तुम्ही ट्राय करून पहा. तर इथे तवा आपण गॅसवरती ठेवला आहे. आपण ह्या ठिकाणी लोखंडीच तवा ठेवला आहे. मी नेहमी जेव्हा धपाटे बनवते तेव्हा लोखंडीच तवा ठेवते. नॉनस्टिकपेक्षा लोखंडावरचे धपाटे खूप छान लागतात. तर इथे तेल लावून झालेलं आहे. आता आपल्याला धपाटं जे आहे ते टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता हे रुमाल जो आहे तो उचलून घेतलेला आहे आणि उलटा आपण टाकलेला आहे. बिलकुल मोडलेला नाही, अख्खा आपलं थालीपीठ छान तयारती गेलेलं आहे. थोडंसं आपल्या साईडला तेल सोडून घ्यायचं, जे की चिकटणार नाही किंवा तुम्ही छिद्र पाडलं तरीसुद्धा चालते.
जर थोडंसं आपण एका साईडला तेल टाकून घेतलेलं आहे, दुसऱ्या साईडला चांगलं बसलं की आपण ह्या ठिकाणी उलटून टाकणार आहोत. चला तर ह्या ठिकाणी चांगलं बसलेलं आहे आणि दुसरी साईड आपल्याला अशाच पद्धतीने आता तेल लावून आपण दोन्ही साईडनं चांगलं शेकून घेणार आहोत. तर थोडंसं तेल चांगलंच लावायचं, त्यामुळे टेस्ट पण छान येते आणि कुरकुरीत आपले हे थालीपीठ बनवून तयार होतात. चला तर एका साईडनं आपण चांगले भाजून घेतले, दुसरी साईडसुद्धा आपली चांगली भाजलेली आहे. अगदी छान वास मस्त येत आहे, खमंग आपले हे थालीपीठ बनवून तयार झाले. तर अशा पद्धतीनं आपण आता दुसरेसुद्धा थालीपीठ जे आहेत ते फटाफट बनवून घेणार आहोत. चला तर एक तर थालीपीठ आपलं बनवून झालेलं आहे. आता दुसरीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. आता तर इथे मी अशा पद्धतीनं सर्व थालीपीठ जे आहेत ते आता बनवून घेतलेले आहेत. अगदी मस्त पटापट आपले थालीपीठ खमंग तयार झालेले आहेत. आता फक्त एक शेवटचं थालीपीठ जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी आता लगेच बनवून घेणार आहे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी सर्व थालीपीठ जे आहे ते बनवून झालेत आणि अगदी मस्त खमंग झालेत आणि सोबतच खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी दही घेतलेलं आहे. चला तर आता प्लेटमध्ये आपल्याला हे धपाटे जे आहेत ते लावून घ्यायचे. सोबत अगदी छान घट्टसर दही घेतलेलं आहे किंवा चटणी बनवली तरीसुद्धा चालते, पण दही धपाटे अगदी भन्नाट लागते. चला आता मी तर टेस्ट करून पाहते, तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका किंवा तुम्ही धपाटे किंवा थालीपीठ कसं बनवा ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. चला तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.